हरिओम. हिंदू धर्मामध्ये संस्काराला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळेच जगाच्या पाठीवर जर आपण पाहिलं तर हिंदू धर्मातच मनुष्य जन्माला येण्याच्या अगोदरपासून ते मृत्यूनंतरही संस्कार करण्याची पद्धत आहे. यामध्ये विशेषतया 16 प्रकारचे संस्कार आपल्याला सांगितले आहेत. त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक संस्कार वेळोवेळी सांगितले आहेत, परंतु प्रामुख्याने हे 16 संस्कार प्रत्येकाने करणे हे इष्टप्रद आहे. मग 16 संस्कार कोणते? तर व्यासस्मृतीमध्ये हे 16 संस्कार जे सांगितले आहेत ते आपण पाहणार आहोत. गर्भाधानम पुंसवनम सीमंतो जातकर्मच नामक्रिया निष्क्रमणे अन्नाशनं वपनक्रिया कर्णावेदो व्रतादेशो वेदारंभक्रिया विधि केशान्तस्नानमुत्ताहो विवाहाग्निपरिग्रहः त्रेताग्निसंग्रहश्चेति संस्काराः 16 स्मृताः. तर अशा प्रकारे गर्भाधान संस्कारापासून आरंभ करून अंत्येष्टी हा शेवटचा 16वा संस्कार आपल्याकडे सांगितला. मग हे 16 संस्कार जे आहेत ते प्रामुख्याने गर्भाधान, पुंसवन, सीमोंतनयन, जातकर्म, नामकर्म, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूडाकरण, कर्णवेद, उपनयन, वेदारंभ, केशांत, समावर्तन, विवाह, विवाह अग्निपरिग्रह आणि अंत्येष्टी असे हे 16 संस्कार आपल्याकडे सांगितले आहे. यातील पहिला संस्कार म्हणजे गर्भाधान संस्कार. याचा मुख्य उद्देश म्हणजे पाहिला तर सुयोग्य संतान प्राप्तीसाठी विवाहानंतर योग्य तिथी, नक्षत्र यांचा विचार करून जो संस्कार केला जातो त्यास गर्भाधान संस्कार असं म्हणतात. या संस्कारामध्ये वीर्यासंबंधी दोष व गर्भासंबंधी जे दोष आहेत त्याचं मार्जन करून यामधून योग्य संतान प्राप्तीसाठी प्रयत्न केले जातात. कारण गर्भाधानाच्या वेळेस स्त्री व पुरुष यांच्या मनामध्ये जसे भाव असतात तेच भाव गर्भावर संस्कारित होत असतात. म्हणून या संस्कारामधून मनामधील कामुकतेचं दमन करून धर्मयुक्त प्रजा प्राप्तीसाठी शुभभावना युक्त मन प्रसन्न करण्यासाठी हा संस्कार केला जातो, की ज्याद्वारे मनुष्यास उत्तम संतती प्राप्त होते. दुसरा संस्कार जो आहे त्याला आपण पुंसवन असे म्हणतो. उत्तम संतान प्राप्तीसाठी
हा संस्कार केला जातो. गर्भ ज्यावेळेस 2 अथवा 3 महिन्याचा असतो तेव्हा हा संस्कार केला जातो. तिसरा संस्कार सीमंतोनयन. गर्भस्थ शिशूची शुद्धीसाठी हा संस्कार केला जातो. साधारण गर्भ 7 ते 8 महिन्याचा झाल्यावर हा संस्कार होत असतो. कारण गर्भस्थ शिशूमध्ये जर आपण पाहिलं तर 4 महिन्यानंतर अंग प्रत्यंग हृदय आदी निर्माण होण्यास सुरुवात होते व 8व्या महिन्यापर्यंत गर्भाची पूर्ण वाढ होते. म्हणजे गर्भस्थ शिशूमध्ये चेतना आणि त्याचबरोबर 8व्या महिन्यामध्ये हृदयाचा पूर्ण विकास झालेला असतो. आणि त्याचमुळे त्यामध्ये इच्छा प्रकट होऊ लागतात. याच इच्छा मातेच्या हृदयामध्ये प्रकट होऊ लागतात आणि त्या पूर्ण करण्याचे काम माता करत असते. या अवस्थेमध्ये गर्भामध्ये मन बुद्धी विकसित होण्यास सुरुवात होते आणि म्हणूनच त्यांच्यावर योग्य संस्कार होण्याच्या दृष्टीने हा संस्कार केला जातो. चौथा संस्कार म्हणजे जातकर्म. आत्तापर्यंत वरील सांगितलेले 3 संस्कार हे गर्भस्थ शिशूवर केले जातात. परंतु चौथ्या संस्कारापासून पुढचे असणारे सर्व संस्कार हे शिशूवर प्रत्यक्षपणे केले जातात. त्यातील चौथा संस्कार जातकर्म. या संस्काराने शिशूचे गर्भस्त्रवजन्य दोष नष्ट होतात आणि म्हणूनच शिशूचा जन्म झाल्याबरोबर हा संस्कार करावा लागतो. म्हणजेच शिशूचा जन्म झाल्यावर नालछेदन करण्यापूर्वी त्या बाळाला सोन्याच्या शलका अथवा अनामिकेने घृत अथवा मध चाटावयास देतात. त्याचप्रमाणे वडील शिशूच्या कानामध्ये दीर्घायुसाठी मंत्रपठन सुद्धा करतात. 5वा संस्कार नामकरण. या संस्काराने बाळाच्या आयुष्यामध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे शिशूमध्ये तेजाची वृद्धी सुद्धा होते. लौकिक नामरूप सुद्धा या संस्काराने त्या शिशूला प्राप्त होते आणि म्हणूनच जन्मापासून 11व्या दिवशी अथवा 3ऱ्या महिन्यात 1 वर्षाने हा विधी केला जातो. त्यानंतरचा संस्कार म्हणजेच निष्क्रमण. पंचभूत
अधिष्ठित देवतांकडून शिशूच्या कल्याणासाठी हा विधी केला जातो. म्हणजेच 4थ्या अथवा 6व्या महिन्यामध्ये हा संस्कार केला जातो. सूर्य चंद्रादी देवतांचे पूजन करून शिशूला त्यांचे दर्शन करणे हा यातील मुख्य हेतू आहे. कारण यानंतर बाळ घराबाहेर पडण्यासाठी समर्थ होते. ह्यानंतरचा संस्कार म्हणजे अन्नप्राशन हा एक मुख्य संस्कार म्हणावा लागेल. जेव्हा शिशू मातेच्या उदरात असतो तेव्हा अभक्ष भक्ष जन्य दोष त्यास प्राप्त होतो आणि त्या दोषाचे परिमार्जन व्हावं या दृष्टीने हा संस्कार हा केला जातो. आणि म्हणूनच बाळ जेव्हा 6व्या अथवा 7व्या महिन्यात त्याला दात येण्यास प्रारंभ होतो त्यावेळेस हा संस्कार केला जातो. गणेशादी देवतांचे पूजन करून बालकास सोन्या अथवा चांदीच्या चमच्यामध्ये हविषान्न म्हणजेच खीर ही त्याला भरवली जाते. त्यानंतरचा संस्कार जो आहे तो म्हणजे चूडाकरण. बालकाच्या 3ऱ्या 5व्या अथवा 7व्या वर्षी हा संस्कार केला जातो की ज्यामध्ये बालकाची आयु तेज बल वृद्धी व्हावी यासाठी विशेष प्रयत्न या संस्कारामध्ये केले जाते. या संस्कारामध्ये बालकाच्या डोक्यावरील सर्व केस काढून त्याला दही लोणी अन्य दिव्य औषधी लावून मांगलिक स्नान घातले जाते. त्यानंतरचा संस्कार म्हणजेच कर्णवेध कान टोचणे. शिशूच्या 6व्या महिन्यापासून ते 16व्या महिन्यापर्यंत हा विधी केला जातो. पूर्ण पुरुषत्व अथवा स्त्रीत्व प्राप्तीसाठी हा विधी करतात. कानाच्या छिद्रामधून सूर्यकिरण ज्यावेळेस प्रविष्ट होतात त्यावेळी शिशूमध्ये दिव्य अशा तेजाची प्राप्ती होते. म्हणून हा संस्कार केला जातो. यानंतरचा संस्कार म्हणजेच उपनयन. उप म्हणजे जवळ आणि नयन म्हणजे नेणे. गुरुच्या जवळ नेणे. वयाच्या 8व्या वर्षी हा संस्कार होतो आणि या संस्कारामध्ये मुख्य म्हणजे गायत्री उपदेश व यज्ञोपवीत धारण करणे हे या संस्काराचं मुख्य अंग असते. शुभमुहूर्तावर वडील अथवा आचार्य यांच्याकडून गायत्री मंत्राची दीक्षा या संस्कारामध्ये विशेषतया दिली जाते.
यानंतरचा संस्कार म्हणजेच वेदारंभ. उपनयन संस्कारानंतर गुरुग्रही गेल्यावर वेदारंभ करण्यापूर्वी ज्ञानस्वरूप वेदांचा अर्थ धारण करण्यासाठी बुद्धी सूक्ष्म असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याकरता म्हणूनच बुद्धी शुद्ध होण्यासाठी व संस्कारित होण्यासाठी हा संस्कार केला जातो. यानंतरचा संस्कार म्हणजेच केशांत. गुरुकुलामध्ये वेदाध्ययन पूर्ण झाल्यानं गुरुच्या समोरच हा संस्कार करावयाचा असतो. ब्रह्मचारी आश्रमामधून गृहस्थ आश्रमामध्ये हा संस्कार आहे. यामध्ये शुभतिथीला डोक्यावरील सर्व केस काढले जातात व त्या स्नातकास विशेष स्नान घालून हा संस्कार पूर्ण केला जातो. यानंतरचा संस्कार म्हणजेच समावर्तन. गुरुकुलामधून घरी जाण्यापूर्वी गुरुकुलामध्येच हा संस्कार केला जातो की ज्यास आपण सोडमुंज असेही म्हणतो. विद्याध्ययन पूर्ण झाल्यावर गुरूंचा निरोप घेऊन त्यांच्या परवानगीने समावर्तन संस्कार केला जातो. म्हणजेच शिष्य अधिकृतपणे गृहस्थ आश्रम स्वीकारण्यास योग्य होतो. सुगंधित द्रव्य आणि दिव्य औषधींनी परियुक्त अशा 8 कलशांमध्ये जल ठेवून मंत्र उच्चारणपूर्वक स्नान हे घातले जाते. त्यानंतर शिष्य दंड आणि मेखला यांचा त्याग करून सुंदर वस्त्र आणि आभूषण धारण करतो. यानंतरचा संस्कार म्हणजेच विवाह संस्कार. पितृणामधून मुक्त होणे हा विवाह संस्काराचा मुख्य प्रयोजन आहे. 16 संस्कारामध्ये हा एक विशेष संस्कार आहे की जो 2 आश्रमांना जोडण्याचं काम करतो. विवाह विशेष रूपाने वहन करणे. हिंदू धर्मामध्ये विवाह म्हणजे केवळ शारीरिक संबंध नव्हे, तर हे संबंध जन्मजन्मांतराचे असतात, ज्यामध्ये अग्निनारायणाला साक्ष मानून पत्नीबरोबर 7 फेरे घेऊन पत्नी व तिच्यापासून होणाऱ्या मुलांची जबाबदारी घेतली जाते. या विधीमध्ये शरीर, मन व आत्मा एका पवित्र बंधनात बांधले जातात. आणि म्हणूनच यात शारीरिक संबंधापेक्षा आत्मिक संबंधाला अतिशय महत्त्व असते. यानंतरचा संस्कार म्हणजेच विवाह अग्नी परिग्रह. विवाह संस्कारामध्ये ज्या अग्नीवर लाजा होमादी झालेले असतात, तो अग्नी वधू आणि वर घरी येताना आपल्याबरोबर घेऊन येतात.
आणि त्या अग्नीची यथावस्थापना करणे म्हणजेच विवाह अग्नी परिग्रह. यानंतर शेवटचा संस्कार म्हणजेच अंत्येष्टी. मृत्यू झाल्यावर त्यांच्या नातलग अथवा मुलांकडून हा संस्कार मृत व्यक्तीच्या शरीरावर केला जातो. मृत व्यक्तीवर विधिवत हे संस्कार झाल्यावर व्यक्तीची अतृप्त वासना शांत होते आणि त्या सद्गती मिळते, म्हणून हा संस्कार केला जातो. असे हे 16 संस्कार आपल्या धर्मामध्ये प्रामुख्याने केले जातात. ओम तत्